आणि तिचं वजन असल्यामुळे तिचं पायाचं पूर्ण वाकडं झाल्यानं झालं आणि तिला चालता येत नव्हतं अजिबात. एक 100-200 मीटर गेली की ती बसत होती पूर्ण. तर आता हे शतायुषीचं जे काही सकस आहार आम्ही चालू केलाय तेव्हापासून 20 दिवसात तिचं एक 4.5 किलो वजन कमी झालंय. ओके, 20 दिवसात. हा, 20 दिवसात 4.5 किलो वजन कमी झालंय आणि आता ती रोज 1 किलोमीटर फिरून येते मॅडम. न बसता काय बसून बसून? न बसता. न बसता 1 किलोमीटर फिरायला लागलेत. हा. ओके. किती दिवसापासून फिरायला येत नव्हतं? जवळजवळ एक 7-8 वर्षे. 7-8 वर्षापासून. आणि होय. वजन किती कमी करायचंय त्यांना? त्यांचं 42 किलो पाहिजे, आता 65 किलो वजन आहे. ओके. म्हणजे तरी त्याच्यापेक्षा असं काही नाहीये की 20 किलो ज्यादा, 20-25 किलो. होय तरी होय पण ओके. एकदम भारी प्रमोद सर. कारण होय करायला 3 दिवसाच्या ट्रायलला गेलेत, फक्त ऐकायला गेलेत. 3 दिवसाची ट्रायल घेतल्या. त्याच्यानंतर स्वतःमध्ये खूप बदल झालाय म्हणून हे करायला लागलेत. ओके. हां. ताई, करायचं अवघड आहे का सोपं आहे हे? सोपं आहे. सोपं आहे? होय. येस. करायचं काय अवघड वाटत नाही मला. सगळं हां. सोपं आहे. सांगायला आनंद वाटतोय मला. होय. सगळं मग न फिरणारा माणूस फिरायला लागल्यावर किती भारी वाटणार. वजन कमी करण्यासाठी मॅडम त्यांनी भरपूर प्रयत्न केले आमच्या भरपूर आईनं. प्रयत्न केले. सगळं देशी औषध ते सगळे घेतले, पण काहीच फरक पडला नाही. हं. आणि आता 10 दिवसात 2 किलो वजन उतरले, त्याच्यामुळं अगदी आनंदीनं सांगतो मी. भारी, भारी. वजन कमीपेक्षा तुम्हाला चालायला यायला लागलं ह्याच्यासारखं काय सुख आहे? कारण आणि 7 त्याच्यानं वाजता उठत नव्हतो. आता 6 वाजायच्या अगोदरच उठून जरा हालचाल करतो, घरातली कामं करतो. त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही. ओके. एकदम भारी. प्रमोद सर, एकदम भारी रिझल्ट आहे. आणि पूर्ण आता ना, पूर्ण आपलं ध्येय जे काही आहे, की हां बाबा माझं वजन किती पाहिजे तिथपर्यंत जाऊस तोपर्यंत कन्सिस्टन्सी सातत्यानं होय करा. तेवढं करा. हां, होय होय करतो. मॅडम. येस, अगदी आनंदानं करते. येस. ज्यावेळेला डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले त्यावेळेला डॉक्टरांनी हे बंद करा असं बोलले होते मॅडम. हां. काय रिपोर्ट? नाही म्हणले आम्ही चालू करणार आहे. कारण डॉक्टर विचारत होते आता बीपी चेक केलं तर आता बीपी कंटिन्यू 90 वरच आहे. म्हणजे तुम्ही आता 20 दिवसात बीपी पण चेक केला? होय होय. ओके. किती वेळा केला? तर 2-3 वेळा चेक केला मॅडम. बर. पण आता एवढ्या फास्ट बीपी का चेक केला? म्हणजे म्हणजे तिचं तिला ते फील व्हायला लागल्यामुळं ते कसं आहे 5 दिवसाला 10 दिवसाला जाऊन ती बीपी चेक करत होती मॅडम पहिल्यापासून. हां. ओके. म्हणजे कारण अति बीपी सवयी तिला आहे. कंटिन्यू ती सवय लागली तिला कारण 150 ते 200 बीपी होता. हं, कंटिन्यू तेवढं राहत होतं त्यामुळे त्याला घाम तेन जास्त येत होतं. हं, परत धाप लागत होता. मग ते डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही आठवड्यातून एकदा तरी यायलाच पाहिजे चेक करायला म्हणून. हं. मग ओके. त्याच्यानुसार गोळ्या, इंजेक्शन हे हां. कंटिन्यू चालूच होतं. ओके. मग आणि ते डॉक्टरांनी कमी झाल्यामुळं ते काय करायला ते करू नका बोलले. होय, होय. त्याचा किडनीवर इफेक्ट होतोय वगैरे असं काय सांगितले त्याने भरपूर. आणि त्यांनी त्यांनी आजारी पडल्यावर त्यांनी लिहून देतात त्यावेळेला काय होतं? कारण काय आहे, हे बघा, डॉक्टर चुकीचे नाहीयेत. कारण घेणारी व्यक्ती इतक्या फास्ट तुम्हाला इतका रिझल्ट यायला लागलाय, म्हणजे तुम्ही अघोरी काय करू नये. म्हणजे बरोबर. तुमच्याकडनं ह्याच्यापेक्षा वेगळं काही करू नये. आणि इतका 20 दिवसात 4.5 किलोचा रिझल्ट म्हणजे त्यांना वाटणार ना हो, काहीतरी करायला लागलाय. हे वजन कमी करायला जाऊन तुम्ही आणि दुसरं काहीतरी करून घ्याल, म्हणून तेच सांगणार, की नका करू. कारण डॉक्टर लोकांना शेवटी वाटत असतं पेशंट बराच व्हावा. पण तो चुकीचं करून होऊ नये, ह्याच्यासाठी तुम्हाला ते गाईड करतात, की असं काहीतरी वेगळं काहीतरी करू नका, की ज्याच्यामुळं तुम्हाला चॅलेंज येईल. ओके. अगदी पण त्यांनी सातत्याने एवढा स्वतःचा रिझल्ट आला होता ना, म्हणून त्यांनी सातत्य ठेवलं त्याच्यामध्ये. मला पण माझा मुलगा वाचून, ऐकून, बघून मला सांगत होता,
पण आता स्वतःच इनटेक करतोय. कारण का की आपल्याला आलेला जो रिझल्ट असतो ना, ते इतका अमेझिंग असतो आणि मग आपण आपल्या कन्सिस्टन्सी नाहीतर खूप लोक नुसता वाचलेलं ऐकलेलं कुठल्या तरी कंपनीवाला काहीतरी सांगत असतोय. हा मेडिसिन फ्री लाईफ जगायचा आपला संकल्प आहे. मेडिसिन फ्री झाला तर किती लोकांच्यावर फरक पडेल. मग आपल्याला किंवा तुमच्या प्रेमापोटी पण सांगतात बरं का. आणि कुणाकडं तरी हो. ऐकलेलं असतंय. आणि त्यांचं तुमच्यावर लय श्रद्धा आहे, प्रेम आहे. मग ते म्हणतात असं नको काय करू. त्यामुळं बिनधास्त फूड प्रॉडक्ट आहेत, सेल्युलर आहेत, म्हणजे तुमच्या पेशीला घेण्या-येण्यासारखं आहे. सगळंच्या सगळं स्मार्ट फूड आहे. भाकरी, भाजी, भात, शिरा, उपीट बरोबर हे पण आपण घेतल्यानंतर त्याच्यातल्या कमतरता याच्यात पूर्ण होतात. नाहीतर त्याला रिप्लेस नाहीये. ते करून हे करू शकता, कारण त्याच्यात जे मिळत नाही ते याच्यात भेटणार आहे. ओके. चलो भारी बरोबर. रिझल्ट आहे प्रमोद सर. एकदम क्लास. थँक्यू चलो मॅडम. ऑल स्वतःची फॅमिली पूर्ण थँक्यू मॅडम. चला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत प्रमोद सर आणि त्यांच्या आईसाठी. ओके. आता विवो T2 प्रो 5G आता तुमचं नावच नाही त्याच्यावर. तुम्ही आता म्यूट काढा ताई. म्यूट काढा. हँड रेस दिलाय. बोला. नाव कुठून आहात? लिंक कुणाकडून मिळाली? का वाटलं स्वतःवर काम करावं? हा बोला. नमस्ते ताई.